मंत्री पद भाजप देईल असं ठरलेलं नव्हतं, जे आमचे नेते अमित भाई शाह यांनी स्पष्टपणे घोषित केलं. नव्हे तर निवडणुकीच्या काळात, निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या आधी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये अतिशय त्यांनी स्पष्ट केलं होतं. असं न ठरलेल्या बाबीचा बाऊ करून आता हे ठरल्यामुळे आम्हाला हे हवं आहे अशा प्रकारे, आणि तुम्ही देणार नसाल तर आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो, अशा प्रकारची जी काही धमकी भारतीय जनता पक्षाला दिली, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने तात्विक भूमिका मांडली. जे ठरलंय ते देऊ, जे ठरलं नाही ते देणार नाही. अनेक दिवस आम्ही त्यांची वाट बघितली, पण आमच्याशी चर्चा करण्याच्या ऐवजी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करत होते. आश्चर्य आहे की जे लोक मातोश्रीवरनं बाहेर पडत नाही ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते, अनेकांसोबत बसत होते, पण आमच्याशी मात्र ते बोलत नव्हते. आणि अशातच असेंब्लीची मुदत संपल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा गव्हर्नरनी बोलवलं आणि आपण सत्ता स्थापन करा असं भासवून त्या ठिकाणी जाऊन आपलं काय हसं करून घेतलं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसला बोलवलं, त्यांच्याही जवळ नंबर्स नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं, आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर देखील 10-12 दिवस सातत्याने त्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या की 3 जण मिळून आम्ही सरकार तयार करणार, 3 जण मिळून आम्ही सरकार तयार करणार. पण ते सरकार काही तयार होऊ शकत नव्हतं. याचं कारण पूर्णपणे 3 भिन्न पक्ष, ज्यांच्या आयडिओलॉजीचा कुठलाही एकमेकाशी संबंध नाही, असे पक्ष एकत्रित प्रोग्राम पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा एवढाच कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम होता. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रोग्राम हे तयार करू शकले नाही, कुठलाही निर्णय घेऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये किती काळ राष्ट्रपती शासन राहील अशी परिस्थिती असताना यांनी आम्हाला सत्ता स्थापनेकरता त्या ठिकाणी सहकार्य करायचं. नेते होते, यांनी आम्हाला सत्ता स्थापनेकरता त्या ठिकाणी सहकार्य करायचं ठरवलं. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली.